चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षणामध्ये असणारं पाढ्यांचं महत्त्व जाणून घेऊया। आज कॉन्व्हेंट स्कूल, CBSE स्कूल, स्टेट बोर्डचे स्कूल, सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमातले स्कूल, आज जवळजवळ मराठी माध्यमातले स्कूल हे कालबाह्य ठरत आहे। प्रत्येक पालकांची इच्छा आपला हा पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकला पाहिजे, म्हणून त्याला नंबर्स शिकवले जातात, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये टेबल्स म्हणतो। 1 2 3 4 5 फ्रॉम 1 to 100 अँड 2 to 3 30, म्हणजे बेपासून 30पर्यंत पाढे पाठ असणं हा शिक्षणातला एक पायाभूत घटक समजला जायचा। म्हणजे त्याला गणितीय क्रिया येण्यासाठी गुणाकार, भागाकार, लसावी मसावी, वर्ग पाडणे, वर्गमूळ काढणे या गोष्टीसाठी त्याला पाढे येणं गरजेचं आहे। म्हणून आपल्या जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये पाढ्याला अनन्यसाधारण महत्त्व होतं आणि ज्याला काय म्हणतो की लोक पारंपरिक पद्धतीनं, ज्याला मौखिक पद्धतीनं पाढे हे शिकवले जात होते। म्हणजे जसं बे1 बे, बे2 4, बे3 6, बे4 8, बे5 10, बे6 12, बे7 14, बे8 16, 92 18, 92 20। म्हणजे आज जर आपण पाहिलं तर समजा आता 18चा पाढा जर आपण म्हटला तर 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72, 18 5 90, 18 6 अष्टोदर्से। तर अष्टोदर्से म्हणण्याच्या ऐवजी आत्ता नवीन प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये जो बदल झाला आणि त्यामध्ये 108, म्हणजे 18च्या पाढ्यामध्ये 108, 100 अष्टोदर्शे न म्हणता त्याला 108 म्हणायला शिकवलं जातं। म्हणजे पूर्वीच्या उजळणी पाठांतरामध्ये आणि आताच्या उजळणी पाठांतरामधला जर फरक आपण लक्षात घेतला तर 108 आणि अष्टोदर्शे, तर अष्टोदर्शे हे पटकन लक्षात राहायचं आणि 108 म्हणायला फार उशीर लागत नाही आहे आणि ते तसं लक्षात ठेवावं असं पण अभिप्रेत नाही आहे। म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये पाढ्याला महत्त्व दिलं जात होतं आणि साधारणपणे तो मुलगा 4थ्या इयत्तेपर्यंत, म्हणजे साधारण त्याला 10 वर्षापर्यंत, काही मुलं तर 9 वर्षापर्यंतच 30 300 पाढे मोखतगत पाठ करायची आणि मग त्याला जर विचारलं आपण किती पंचे 10 तर तो लगेच म्हणायचा बे5 10। परंतु आजच्या मुलांना या मौखिक पद्धतीनं जर आपण विचारलं किती त्रिक 18 तर त्याला तेवढं गतीमध्ये म्हणजे सायंत्रिक 18 असं सांगता येत नाही आहे। म्हणजे गणित करण्याची जी अचूक पद्धती होती आणि पटकन ज्याला गुणाकार आणि भागाकार आणि लसावी मसावी वर्ग व वर्गमूळ करण्याच्या ज्या पूर्वीच्या प्रचलित पद्धती होत्या की ज्या पाढे पाठांतराच्या साहाय्यानं मुलांना अगदी सहज करता येत होत्या, परंतु कालाच्या ओघामध्ये आपण नवीन शिक्षण पद्धती स्वीकारली, शिक्षण पद्धतीमधले बदल आपण स्वीकारले आणि त्या बदलाचे परिणाम असे होत आहेत की आजची मुलं हे पाढे पाठांतराकडं तेवढं विशेष लक्ष देत नाही आहे आणि शाळेतही ज्याला प्रायमरी शाळा असतील, प्राथमिक स्वरूपातल्या, माध्यमिक स्वरूपातल्या किंवा ज्याला म्हणतो की बालवाडीच्या स्वरूपामध्ये सुद्धा ज्या काही शाळा असतील तर त्या शाळेमध्ये सुद्धा मुलांकडून जे पाढे पाठांतर करून घ्यायला पाहिजे तशा पद्धतीचा जोर आणि भर त्यावर दिला जात नाही आहे। मुखतगत पाढे बऱ्याच मुलांना नसतात। पूर्वीच्या ज्या जुन्या शाळा होत्या की ज्या जुन्या शाळामध्ये मुलांकडून पाढे हे घोकमपट्टीनं पाठ करून घेतले जायचे, त्यांच्याकडून घोकमपट्टी करून घेतली, त्यांच्याकडून रॅटिफाय करून घेतलं जायचं, त्यांच्या मनावर ते बिंबवलं जायचं आणि पाढे मुलांना मुखोद्गत व्हायचे। म्हणजे त्या पाढ्यातली कोणतीही संख्या कुठल्या स्थानावर कशाही पद्धतीनं विचारली तर मुलांना अगदी सहज आणि स्पष्टपणे सांगता यायचं। परंतु आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना त्या गतीमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये पाढे पण म्हणता येत नाहीत, पाढे लक्षात पण ठेवता येत नाहीत। आता याला दुसरं कारण पण असं आहे की आपली ज्याला मातृभाषा आहे आणि मातृभाषेतून प्रत्येक शिक्षण आपण समजून घेत असतो, ज्याला आपण सेकंड लँग्वेज म्हणतो, परंतु आज आपण पाहतोय की प्रत्येक पालक आपल्या पाल्याला इंग्रजी आलं पाहिजे म्हणून त्याला इंग्रजी उजळणी पाठ करून घेणं, इंग्रजी वाचायला लावणं, इंग्रजी शब्द पाठांतर करणं, मग या माध्यमातून त्याला काय होतं की त्याची जी संवेदना आहे, मराठीमधली जी संवेदना आहे ती बोथट होते
आणि त्याचं जे सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग आहे ते त्याला कळत नाही आहे की नेमकं काय आहे, म्हणजे 72 म्हणजे काय आणि 72 म्हणजे काय. आता बऱ्याच मुलांना शिकवत असताना अशा अडचणी येतात की ज्यावेळेस अंकज्ञान आहे, ज्याला आपण एकक, दशक, शतक, हजार आणि ज्याला कोटी, ज्याला करोडमध्ये पर्यंत म्हणतो, परंतु आज आपण ज्याला म्हणतोय की हे जे एक अंक ओळख जे आहे ते अंक ओळख इंग्रजीमध्ये असल्यामुळं त्याला 72 आणि 72, म्हणजे त्याची 72 ही संकल्पना त्या विद्यार्थ्याची 72मध्ये स्पष्ट झालेली आहे. त्याच्यामुळं आता बऱ्याच मुलांना अंक सांगत असताना ज्यावेळेस त्याला 322 सांगावं लागतं, त्याला त्यासोबत 322 हेही सांगावं लागतं. म्हणजे ज्याला अंकज्ञानाची जी ओळख आहे, त्या अंकाची जी स्थानिक किंमत आहे, तो त्या मराठीमधून समजून घेत असतो आणि त्यानं ते पाढे इंग्रजीमध्ये पाठ केले असल्यामुळं त्याला मराठीचं आणि इंग्रजीचं असं द्वंद्व मनामध्ये निर्माण होतं आणि त्याला मग इंग्रजीचाही पाढा आणि मराठीचाही पाढा व्यवस्थित सांगता येत नाही. दुसरा असा आहे की आपल्या घरी आपली बोलीभाषा ही मराठी आहे आणि तो आपला मुलगा इंग्रजी शाळेमध्ये जातो, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातो, सेमीमध्ये जातो आणि त्या विद्यार्थ्याचा घरी आपल्याला अभ्यास घेता येत नाही. पूर्वीच्या जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या घरी कुणीतरी पाढे आपल्याकडून म्हणून घेत होतं आणि आपलं चुकलेलं आपल्याला लगेच पॉईंट आऊट करत होतं. परंतु आता मुलं इंग्रजी पाढे पाठ करतात आणि जेव्हा त्याला पाढे म्हटलं की तो इंग्रजीतला पाढा म्हणतो आणि मग तो कशा पद्धतीनं म्हणतोय, त्याच्यामधलं काय चुकलं हे नेमकं आपल्याला सांगता येत नाही आहे. त्याची चूक आपल्याला दर्शवून दाखवता येत नाही आहे. यासाठी पालकांनी, शाळेंनी, ट्युशन क्लासेसनी मुलांना पाढे पाठ असले पाहिजे याचा आग्रह धरला पाहिजे. आपण ज्याला काय म्हणतो की आज आपण पाहतो की MPSC UPSC परीक्षामध्ये अंकगणिताला विशेष महत्त्व आहे. हे अंकगणिताचा जो बेस आहे, हा बेस साधारणपणे ह्या उजळणी पाठांतरावर, म्हणजे जुनी जी आपली प्रचलित शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीच्या जे पाठांतर होतं त्या पाठांतरावर अवलंबून होतं. म्हणजे अगदी सहजगत्या त्या मुलांकडून ते पाठांतर मुखोद्गत करून घेतलं जात होतं. त्याला ते पाढे तोंडपाठ होते, मुखपाठ होते आणि त्या पाढ्यामधला कोणताही अंक त्याला कशाही पद्धतीने विचारला तर त्याला तो सांगता यायचा. म्हणून आज आपण पाहतोय की मुलं भरा पाढे पाठ करतात आणि मुलांची पाढे पाठ करण्याची गती पण म्हणजे फार आहे, परंतु त्याच गतीनं मुले पाढे विसरतात पण. आता बऱ्याच मुलांना 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये 300 पाढे पाठ होतात, परंतु काही कालावधीनंतर पुन्हा परत मुले ती विसरतात आणि मग पुन्हा परत 20-200, 18, 17, 16 अशापर्यंत रिटर्न मुलांचे पाढे येतात आणि मग परत मुलांचे पाढे पाठांतर त्यांच्याकडून करून घ्यावं लागतं, परत मुलांचे पाढे पाठ करून घ्यावं लागतं. साधारणपणे 7वी ते 8वीच्या वर्गापर्यंत आपण मुलांना पाठीमागं लागून चिकाटीने आग्रहपूर्वक मुलांचे पाढे पाठ करून घेऊ शकतो. परंतु 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होतो. अभ्यासक्रम फास्ट आहे. मुलांना पुन्हा उजळणी पाठांतराला वेळ द्यावा, विसरलेले पाढे पाठ करावे असं होत नाही. परंतु आपण 8वीच्या वर्गापर्यंत जर आपण त्याच्याकडून पाढे चांगल्या पद्धतीने पाठ करून घेतले आणि त्याला जर ते पाढे मुखोद्गत घाले तर तो पाढे अजिबात विसरत नाही आहे. म्हणून आपण पाढे पाठांतराचा आग्रह हा धरला पाहिजे आणि त्याला पाढे पाठ असले पाहिजे आणि त्याला कुठलाही पाढा जर आपण विचारला, मग 28 असेल, 29 असेल, तर तो 29चा पाढासुद्धा त्याला न विसरता आत्मविश्वासाने स्पष्टपणे म्हणता आला पाहिजे. आता बऱ्याच वेळेस मुलं काय करतात किंवा पाढे म्हणत असताना मुलांचं पाढे म्हणण्याची गती ही खूप फास्ट असते आणि त्या गतीमध्ये तो नेमकं काय म्हणतो हेही आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे मुलांकडून पाढे पाठ करून घेत असताना त्या गतीमध्ये, एका लयीमध्ये आपण पाढा पाठ करून घेतला पाहिजे आणि तो मुलगा पाढा म्हणत असताना स्पष्ट म्हणतो आहे का, संख्याचा उच्चार स्पष्ट करतो आहे का आणि त्याला नेमकं ती संख्या म्हणजे काय आहे हे सांगता आलं पाहिजे. उदाहरणामध्ये समजा आता 26चा पाढा जर आपण त्याला म्हटलं तर तो म्हणतो 26, 26, 22, 52, 26, 26, 26, तर तो काय म्हटलं आपल्याला हे लक्षात येत नाही. इतक्या गतीमध्ये तो पाढा म्हणतो. तर अशा गतीमध्ये त्यानं पाढा न म्हणता त्यांनी पाढा कसा म्हटला पाहिजे, 26 1 26, 26 2 52, 26 3 78, 26 4 4 दर्शे, 26 5 30, 26 5 56, 26 7 82, 26 8 अष्टिक 2, 26 9 चौतिक 2, 26 10 92. आता 26 9 चौतिक 2 ही संख्या 234 अशी आहे.
तर आजच्या जुन्या पाढेपाठांतराची पद्धती आणि आत्ताची पाढेपाठांतराची पद्धती ही आपल्याला त्याला समजावून सांगता आली पाहिजे, ती स्पष्ट करून सांगता आली पाहिजे, जेणेकरून त्याच्या मनामध्ये ती जी द्विधा अवस्था आहे. आता बहुतेक वेळा काय होतं की शाळेमध्ये 234 शिकवलं जातं आणि इथं आपण 34 असे म्हणतो. तर ते तसं म्हणत असताना त्याच्यातला जो फरक आहे तो फरक त्याला समजावून सांगितला पाहिजे आणि त्याच्या मनाची जी द्विधा अवस्था आहे ती दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि खरोखरच शालेय जीवनामध्ये पाढेपाठांतराचं महत्त्व हे अनन्यसाधारणच आहे. त्यामुळं तो शिक्षणाच्या पद्धती बदलतील, त्याच्यामध्ये शिकवण्याची पद्धती बदलेल, पाठांतराची पद्धती बदलेल आणि त्यातलं सोपं जे जे काही ते आणण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु पाढ्यामधलं जे महत्त्व आहे, पाढेपाठांतराचं जे महत्त्व आहे ते खरोखरच खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून गणितीय क्रिया ज्याला त्या गणितातला जो विषय आहे तो जर सहज आणि सुलभ करायचा असेल, त्याला गणितामध्ये आवड निर्माण करायची असेल, तर ही जी पाढेपाठ करण्याची जी आवड आहे किंवा पाढेपाठ करून आपण त्याच्याकडून घेतले पाहिजे, जेणेकरून त्याला त्याच्या शालेय जीवनामध्ये गणित हा विषय अगदी सहज आणि सोपा होईल आणि तो गणितीय क्रिया अगदी सहज पद्धतीनं करून घेईल. अशा पद्धतीनं आपण आपल्या मुलांचं म्हणजे ज्याला काय म्हणतो किंवा की तो पहिलीला जायला लागला की आता आपण बालवाडीपासून मुलांना शाळेमध्ये टाकत आहोत आणि तेव्हापासून त्यांच्या त्या स्थानिक अंकाच्या ज्या स्थानिक किमती असतात आणि अंक जे असतात आणि त्यातल्या ज्या उजळणीच्या ज्या क्रिया असतात किंवा उजळणी पाढेपाठांतर असतं, तर ते त्याचं सुरू होतं. त्याच्या लहानपणापासूनच आपण त्याच्या पाढेपाठांतराकडे जर विशेष लक्ष दिलं तर त्याला आत्मविश्वासाने आणि परफेक्ट पद्धतीनं न विसरता तो पाढेपाठ करू शकतो.